जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभू रामचंद्र राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई आणि सकल संतांना मनपूर्वक वंदन करते. उपस्थित असणाऱ्या मनापासून आलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते. मनाच्या श्लोकाचं पठण आणि चिंतन या कार्यक्रमात आज आपल्या या ठिकाणी दुसरा दिवस आहे. काल आपण पाहिलं की अत्यंत सुखाचा अनुभव येण्यासाठी आपल्याला काय करायला हवं तर अहंता आणि ममता ह्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करायला हवा. ही अहंता आणि ममता आपल्या चित्तामध्ये भरपूर वाढलेली आहे. त्याचं कारण काय आहे तर तुम्ही आम्ही संसारात आलेले आहोत. अहंता केव्हापासून वाढीला लागली तर जेव्हापासून आमचा जन्म झालेला आहे तेव्हापासून कळायला लागल्यापासून मी देह आहे ही भावना जी आहे ती दृढ होत गेलेली आहे. मग आता संसारात तर आलेले आहोत. मग आता संसारात बुडायचं आहे का तरायचं आहे, नेमकं काय करायचं आहे आपल्याला. संसारात बुडणे म्हणजे सतत दुःखाचा अनुभव, कष्टाचा अनुभव, क्षीण आल्याचा अनुभव, उद्वेगाचा अनुभव, असे सारखे अनुभव आणि त्या अनुभवामध्ये आम्ही राहत असू तर आम्ही या संसारामध्ये बुडत चाललेले आहोत. आणि सगळ्या गोष्टी संसारात राहूनही टेक इट इझी असं जर आम्हाला घेता येत असेल तर मात्र आम्ही संसारातून तरत चाललेले आहोत. असं खूप सोप्या पद्धतीने आपल्या समोर आहे की प्रत्येक गोष्ट सहजतेने घेता आली पाहिजे तर या संसारातून तुम्हाला मला तरून जाता येतं. एक दृष्टांत आपल्या समोर आहे पहा की ज्या वेळेला नवीन एम्प्लॉई सर्व्हिसला लागतात त्यावेळेला ज्या ऑफिसमध्ये ते जातात तिथं आधी 6 महिने त्यांना कुठला पिरियड असतो तर त्या ठिकाणी त्यांना सगळं समजून घ्यावं लागतं. या ऑफिसचं काम कसं आहे, आपले सहकारी कोण कोण आहे, बॉस कोण आहे, आपल्या वाटेला आलेलं काम आपल्याला कसं करायचं आहे हे आधी समजून घ्यावं लागतं आणि मग ते तिथं काम करतात. मग आता आपण सगळेजण संसारात आलेले आहोत, काम करण्यासाठीच आलेले आहोत. संसारात आलेले आहोत तर एवढ्या मोठ्या कार्यशाळेत आल्यानंतर इथं हा चालवणारा नक्की कोण आहे, हे संपूर्ण जग, माझा संसार ज्याला मी म्हणते तो चालवणारा कोण आहे, माझा देह हलवणारा बोलवणारा कोण आहे, इथं आल्यानंतर माझं आद्य कर्तव्य काय आहे आणि मी काय पद्धतीने जीवन जगावं असं मला श्रेष्ठांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे ऋषी मुनी संत आपले आई वडील यांनी सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी बरोबर वागत आहे की नाही हे सगळं तपासणं आधी आपल्याला महत्वाचं आहे की नाही. आता संसारात आलेले आहोत आणि मनाला येईल तसा संसार सुरू आहे आणि म्हणून आपण बुडत चाललेले आहोत. संसार म्हणजे काय, त्याचं स्वरूप म्हणजे काय, ज्या देहाने आम्ही या संसारात येऊन काही कार्य करतो आहे त्या देहाचं स्वरूप काय आहे हे काहीच समजून न घेता आपण या ठिकाणी राहतो आणि जन्माला आला हेला पाणी वाहता वाहता गेला त्या पद्धतीने जन्माला येतो. संसार करत करत रडत रडत आपण इथून निघून जातो. तर हे काही मानवी देह धारण करणाऱ्याला हे योग्य नाही.
बाकी सर्वच जीव जे आहेत इतर मानवी देह सोडून, नरदेह सोडून इतर जे जीव आहेत ते फक्त भोगासाठीच या संसारात आलेले असतात आणि म्हणून त्यांना भोग योनी असं म्हणतात. पण जे नरदेहामध्ये आलेले आहेत असे जीवात्मे जे आहेत ते मात्र या नरदेहाला त्याग योनी म्हणतात. हे लक्षात ठेवून भोगांचा त्याग करून स्वानंदाचा भोग घ्यायचा. काय आहे आता छोट्या छोट्या विषयांच्या माध्यमातून आम्ही आनंदाचा सतत शोध घेत राहतो, पण तिथला आनंद जो आहे तो कायमस्वरूपी आहे का? मला जर अखंड आनंद हवा आहे तर त्या आनंदासाठी काही विचार करायला हवा. तो विचार न करताच जर मी जगत गेले तर जिथं तो नाही तिथं तो पाहण्याच्या नादामध्ये कायमचे मी दुःखरूप होऊन राहणार आहे. आणि म्हणून संसार म्हणजे काय? मला हा संसार अवघाची संसार सुखाचा करीन असं जर करायचं असेल तर मला या ठिकाणी नेमकं काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आचरण केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने विचार केला पाहिजे हे सगळं संतांच्या चरणी बसून समजून घेणे याला साधना असे म्हणतात. साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर आहे की साधना जर योग्य पद्धतीने आपल्याला करायची असेल तर पहिलं साधन भक्तीमधलं आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे श्रवण. श्रवण ही पहिली साधना आहे आणि त्याच्यानंतर ऐकून घेतल्यानंतर मग काय करायचं ते आपण ठरवायचं आहे. पण आपण काय करतो, आधीच करायला सुरुवात करतो, काहीही संतांकडनं ऐकून घेत नाही आणि मग मनाला येईल तसं वागल्यामुळे सैराट शब्द आला तो आजच्या श्लोकामध्ये. सैराट पिक्चर जरी खूप गाजलेला असला तरी सैराट कल्पनांनी धावणाऱ्यांना कधीही सुखरूपतेचा अनुभव येणार नाही. हे कायमचं आपण लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. मग त्याला काय करावं लागतं तर काहीतरी व्यवस्थित वळण लावावं लागतं. आता संसार संसार म्हणजे नेमकं काय आहे? श्रू सरती ह्या धातूपासून संसार शब्द तयार झालेला आहे. सरत सरत जाणाऱ्या व्यक्तींचा, वस्तूंचा, घटनांचा, परिस्थितींचा जो समूह आहे त्याला संसार असं म्हणतात. सुरुवातच काय आहे? सरत सरत जाणाऱ्या, म्हणजे जे कायमस्वरूपी कधीही राहत नाही तर सरत जातं ते सगळं काही या संसारामध्ये येतं. आणि छान आपल्या समोर मांडणी की या संसारामध्ये सरत सरत जाणाऱ्या सगळ्या वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती हे जरी सगळं असलं तरी सुद्धा न सरणारं एक तत्व या ठिकाणी अखंड त्यांचं अधिष्ठान म्हणून आहे. आणि असं जे एक तत्व आहे त्याला भक्तीच्या भाषेमध्ये परमेश्वर असं म्हणतात आणि शास्त्राच्या भाषेमध्ये ब्रह्म असं म्हणतात. ब्रह्म इज इक्वल टू ईश्वर, ईश्वर इज इक्वल टू आनंद. हे समीकरण विसरायचं नाही. परमेश्वर म्हटलं, ईश्वर म्हटलं की जवळचं वाटतं आणि ब्रह्म म्हटलं की ते तुम्हाला आम्हाला दूरचं वाटतं. काल आपण पाहिलं की आयोजक कसं म्हणतात की ब्रह्म वगैरे काही बोलू नका. तर आता ब्रह्म म्हणजे परमेश्वर एवढं लक्षात घ्यायचं. जसं पाण्याला शास्त्रीय भाषेमध्ये H2O म्हणतात, पण व्यवहाराच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? पाणी म्हणतो, जल म्हणतो, ह्या पद्धतीने नीर म्हणतो, असे कितीतरी त्याचे नाव आहेत. मग आता H2O पासून जल काही वेगळं आहे का? पाणी काही वेगळं आहे का? नाही. पण बोली भाषेत आपण त्याला काय म्हटलेलं आहे? पाणी म्हटलेलं आहे. तसं नित्याच्या भाषेमध्ये परमेश्वर, ईश्वर असं बोललं जातं. पण जसं H2O म्हणजे पाणी तसं ईश्वर म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे ईश्वर असं जर लक्षात ठेवलं तर ऐकणाऱ्याच्या चित्तात ब्रह्म घोटाळा होत नाही. आता हे सगळे घोटाळे दूर करण्यासाठीच या ठिकाणी आपण श्रवणाला जमलेले असतो, चिंतनाला जमलेले असतो. मुद्दा आपला चाललेला आहे की संसार म्हणजे काय? तर सरत सरत जाणाऱ्या घटनांचा, व्यक्तीचा, परिस्थितीचा, वस्तूंचा समूह म्हणजे संसार असा आहे. आता बघा, याच्या मागे एक अधिष्ठान आहे, ते मात्र कसं आहे? अत्यंत स्थिर असणारं. बाकी सर्व गोष्टी गतिमान आहेत. कारण वस्तूंना उत्पत्ती स्थिती लय आहे, व्यक्तींना जन्मजरा मृत्यू आहे, जीवांना जन्मजरा मृत्यू आहे आणि
त्याच्या मागे मात्र जे तत्व आहे ते मात्र अज, अजर, अमर असं तत्व आहे. आणि ह्या संसारात आलेल्या स्त्री पुरुषांनी म्हणजे साधकांनी आपण सरणावर चढायच्या आधी सरत जाणाऱ्या गोष्टींचं अधिष्ठान असणारं जे सार आहे ते शोधून काढणे याला मानवी जीवनाची सार्थकता असं म्हणतात. समर्थही आपल्याला दासबोधामध्ये सांगतात, सगळ्या साधनेचं फळ नेमकं काय आहे तर संसार झाला सफळ, झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरे बिंबले. ते निर्गुण ब्रह्मच एकमेव सत्य आहे आणि ते आणि मी एकच आहे हे कळणं म्हणजे या संसाराचं सार जे आहे ते तुम्हाला आम्हाला कळणं आहे. आणि हे न कळणं म्हणजे मग काय आहे? काल आपण पाहिलं 5 रुपयाची साधना कशी असते. पर्समध्ये नाहीच असं नाही, पण त्याच्याने काही घेऊ शकत नाही. मग आता ब्रह्म, माया, ईश्वर, संसार यांचं जर सगळं व्यवस्थित शास्त्रशुद्ध निरूपण आम्ही कधी ऐकलेलंच नसेल तर साधना चाललेली आहे, पण नेमकं ती कुठं घेऊन जाते, काय मला मिळवायचं आहे, जे मिळवायचं आहे ते मिळतंय की नाही याच्याकडे मात्र आमचं लक्ष राहत नाही. मग या संपूर्ण गतिमान असणाऱ्या संसारामध्ये एक ज्याला गतीच नाही पण ज्याच्या सत्तेवर सर्व गोष्टींना गतिमानता प्राप्त झालेली आहे असं एक तत्व आहे आणि ते जाणलं की त्याला सद्गती मिळते असं म्हटलं जातं. ते सत्तत्व जाणलं की तुम्ही आम्हाला सगळ्यांना सद्गती मिळालेली आहे. आणि सत्तत्व न जाणता जर तुम्ही आम्ही मृत्यूपंथाने गेलो तर पुनरपी जननम पुनरपी मरणम हे जे चक्र आहे त्या चक्रातून आपण कधीही सुटू शकत नाही. मग या सरत जाणाऱ्या संसाराचं सार जे आहे ते मात्र न सरणारं आहे. उदाहरण पाहूयात आपण. पूर्वीच्या काळी जातं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता बाकी कधी पाहिलेलं नसलं तरी मुहूर्ताच्या वेळेला छोटं का होईना ते घरात आणलं जातं आणि तेव्हा तरी ते माहिती होतं. आता त्या जात्याला 2 पात्या असतात, त्यातलं खालचं जे आहे ते स्थिर असतं आणि वरचं जे आहे ते फिरणारं असतं. आता फिरणारं चाक म्हणजे संसार आहे आणि त्याच्या खाली अधिष्ठान रूपाने असणारं स्थिर जे आहे त्याला ब्रह्म परमेश्वर असं म्हणतात. आता त्याच्याशिवाय वरचं जातं फिरतं का हो? वरचं पातळ नुसतंच फिरवत राहिलो पण खाली काही नसेल तर काही उपयोग आहे का त्याचा? काहीच उपयोग नाही. मग आता या संसारातून तरुण कोण जातो? छान कथा आपल्या समोर आहे. तुलसीदास कबीर महाराज एकदा त्यांच्या मुलाला घेऊन सकाळी फिरायला निघालेले होते. कमाल त्याचं नाव आहे. लहान होता तो, एक 4-5 वर्षाचा. त्याला घेऊन फिरायला जाताना सगळीकडे तो पाहत होता की पहाटे पहाटे भगिनी ज्या आहेत पूर्वीच्या काळी सूर्योदयापूर्वी उठत होत्या. हे अजून एक नवीन आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की पूर्वीच्या काळी सूर्योदयापूर्वी उठत होत्या. तर अशा भगिनी ज्या आहेत त्या पीठ दळण्यासाठी म्हणून त्या जात्यावर बसून ओव्या म्हणत म्हणत पीठ दळताना त्यांनी पाहिल्या. आणि तो पाहत होता की बाजूला टोपल्यामध्ये असे सुंदर मोत्याचे दाणे असल्यासारखे ते ज्वारीचे दाणे आहेत आणि मुठगुठभर ते दाणे हातात घेऊन त्या भगिनी त्या जात्यामध्ये जेव्हा घालतात तेव्हा वरचं पातं फिरताना त्या सुंदर मोत्याच्या दाण्यासारख्या ज्वारीचे काय होत चाललेले आहे, अगदी रगडून रगडून त्याचं पीठ होत चाललेलं आहे. आणि ते बघून त्या कोवळ्या मनाला अतिशय वाईट वाटलं, उदास झाला तो. मग घरी आल्यानंतर त्याला विचारतात कबीर की का रे बाबा तुझा चेहरा असा उदास का झाला? म्हणे बाबा तुम्हाला दिसलं नाही का म्हणे की सगळीकडे बघा इतके सुंदर मोत्याचे दाण्यासारखे असणारे ज्वारीचे दाणे त्या जात्यामध्ये जात होते आणि भरडले जात होते. ते भरडलेले पाहून मला फार वाईट वाटत होतं म्हणे की खरंच आपण सुद्धा सगळे असेच भरडत जातो का या संसाराच्या रगाड्यामध्ये, या काळाच्या ह्याच्यामध्ये आपण पण सगळे असेच भरडले जातो का असा त्या कोवळ्या मनाला प्रश्न पडला. मग त्याचे वडील म्हणाले आता उद्या परत माझ्यासोबत फिरायला चल. मग परत त्याला घेऊन फिरायला गेले
जिथं जात्यावर दळण चाललेलं होतं तिथं त्याला घेऊन गेले आणि तिथल्या भगिनींना ते म्हटले की ह्याला जरा काही दाखवायचंय मला, तर तुम्ही 1 मिनिट तुमचं दळण थांबवा आणि वरचं पातं जे आहे ते थोडंसं उचलून दाखवा. मग त्या भगिनींनी ते वरचं पातं थोडंसं उचललं की दांड्याच्या जवळ जे दाणे राहिलेले होते ना ते भरडले जात नव्हते आणि त्या दांड्यापासून जे दूर जात होते ना ते दाणे सगळे भरडून त्याचं पीठ होत होतं. मग त्या ठिकाणी त्याला कबीर सांगतात की अरे बघ, हा मधला दांडा म्हणजे ईश्वर आहे आणि त्याला धरून जो राहतो ना तो भरडला जात नाही, पण त्याच्यापासून जे दूर जातात ना ते सगळे या कालचक्रामध्ये, या संसारामध्ये अतिशय भरडले जातात. आणि म्हणून या संपूर्ण संसारामध्ये राहत असताना, आपले आपले व्यवहार करत असताना, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असं ज्ञानेश्वर माऊली पण आपल्याला सांगतात आणि समर्थही आपल्याला सांगतात. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न टाकिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. कारण संसारात आसक्त असणाऱ्या लोकांना वैराग्य हा शब्द ऐकला की फारच भीती वाटायला लागते. कारण वैराग्य कोणाला, आता ज्या वैराग्यामुळे आम्हाला सतत सुखाचा अनुभव येणार आहे त्या वैराग्याला प्रापंचिक माणूस मात्र सारखा घाबरतो. कारण परमार्थ म्हटलं की कुठंतरी हिमालयात जावं लागतं, कुठंतरी खाण्यापिण्यात खूप बदल करावे लागतात, वस्त्र वगैरे खूप काहीतरी वेगळे नेसावे लागतात, अशा एक पारंपरिक कल्पना आपल्या समोर आहेत आणि त्यामुळे या सर्व गोष्टीची आपल्याला धास्ती आहे, भीती वाटते. पण आपल्याला घर सोडून जायचं नाही, कोणालाही सोडून जायचं नाही, पण कोणालाही आतून धरायचं नाही. असं काय, संसारात राहणाऱ्या साधकांना एक महत्वाचं काय आहे या ठिकाणी, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. 2 पद्धतीचा त्याग आपल्याला सांगितलेला आहे. एकाला वस्तू त्याग असं म्हणतात आणि दुसऱ्याला संग त्याग असं म्हणतात. आता वस्तू त्याग करणे म्हणजे घरादाराचा संपूर्ण याचा काय करायचा आहे, तर त्याग करायचा आहे आणि वनात कुठंतरी निघून जायचं आहे. आता वनात जाणाऱ्यांची फजिती कशी होते, डॉक्टर काका नेहमी स्वतःच्या उदाहरणावरून सांगतात की एकदा मला असाच झटका आला आणि साधना करण्यासाठी म्हणून मी एक छान पर्वत पाहिला, गुहा पाहिली आणि तिथं जाऊन थांबलो. आता सुरुवातीला काही दिवस त्या ठिकाणी मी एकटाच होतो, त्यामुळे ती जी छोटीशी जागा होती गुहेची त्याच्याच एका बाजूला मी स्टोव वगैरे मांडला, म्हणजे स्वयंपाकघर केलं, एका बाजूला थोडंसं काय केलेलं आहे तर झोपण्याची व्यवस्था केली, म्हणजे किचनही केलं, बेडरूमही केलं, ध्यानासाठी बसण्याची जागाही केली तेवढ्या जागेमध्ये. आता मी एकटा होतो तोपर्यंत ठीक होतं. त्यानंतर तिथं असाच माझ्यासारखा झटका येऊन दुसरा साधक आला. आता खरं तर ही गुहा, हा पर्वत हे आपली निर्मिती आहे का, ते आपलं आहे का? पण 2 दिवस तिथं राहिलं की त्याला लगेच आपली अंतःकरण वृत्ती चिकटून राहते आणि तिथं मी आणि माझं सुरुवात होते. आणि असं मी माझं सुरुवात झाल्यानंतर मग दुसऱ्याला ऍडजस्ट करायला त्या ठिकाणी अतिशय त्रास होतो. मग आता हे सगळं आपलं आहे का त्याचं आहे? मग माझं का म्हणतो? आता व्यावहारिक सत्तेमध्ये काही गोष्टीला माझं म्हणून राहावं लागतं, हे अगदी बरोबर आहे. पण त्याच्यावरचं स्वामित्व असणं यात गैर काही नाही, पण ममत्व चिकटून ठेवणं असं मात्र जे राहतं त्याचा मात्र त्रास होतो. कारण ह्या सगळ्या घरादारावर, वस्तूवर, आपल्या शरीरावर, आपल्या नातलगांवर खूप आसक्तीने व्यवहार आपला होत चाललेला असेल तर मनामध्ये सातत्याने त्यांचा विचार असल्यामुळे मृत्यूनंतर सुद्धा परत त्यांच्या पोटी मग रडणं थांबतच नाही. मग ह्याचा अंगारा लाव, त्याचा अंगारा लाव आणि मग तो जन्माला आला का पहा, ह्या पद्धतीने ते सगळं जे काही आहे ते सुरू होतं. मुद्दा असा आहे की आसक्तीने व्यवहार करायची सवय लागणाऱ्यांना चित्तामध्ये कुठं ना कुठं तरी आपलं चित्त तिथंच गुंतून राहतं आणि तेच आपलं खूप नुकसान करतं, हे लक्षातही येत नाही. आणि मग पुनर्जन्माची व्यवस्था जी आहे ती अशा चिंतनातून आपणच आपली करत राहतो. मग आता हे चिंतन पुनर्जन्माचं आलं की मग आपल्या समोर आहे
की जन्म दुःखाचे मूळ. खरं तर कोणाचाही जन्म झाल्यानंतर आनंदाने पेढे वाटले जातात, काय काय केलं जातं, हे सगळं अगदी बरोबर आहे. पण जन्म दुःखाचं मूळ आहे हेही तितकंच सत्य आहे. कशावरून असं आहे? परत डॉक्टर काकांचं एक उदाहरण आपण बघूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येतं. एक 70-75 वर्षाचे गृहस्थ, काही केल्या त्यांचा खोकला थांबत नव्हता. सध्या जसा खोकला आला की तो लवकर थांबतच नाही, महिना महिना तसाच राहतो, तसं त्यांचा खोकला वर्षानुवर्ष थांबतच नव्हता. ॲलोपॅथी घेऊन झाली, त्यानंतर निसर्ग उपचार पण घेऊन झाले त्यांचे, त्यानंतर होमिओपॅथीवाल्याकडे जाऊन आले, आयुर्वेदाचार्यांकडे जाऊन आले, पण काही केल्या का त्यांचा खोकला थांबत नव्हता. कुठून तरी त्यांच्या कानावर वार्ता आली की मुरगुडचे डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख आहेत ना, ते अतिशय त्यांचा हातगुण चांगला आहे, आणि दुसरं म्हणजे ते परमार्थाचा सुद्धा अभ्यास करणारे आहेत. त्याच्या जोडीला त्यांना काय तिथं ऐकायला मिळालं की त्यांचा पारमार्थिक अभ्यास सुद्धा खूप आहे. म्हणून मग ते डॉक्टर काकांकडे एकदा आले, तेव्हा काका प्रॅक्टिस करत होते. मग आता प्रॅक्टिस करत असताना ते गृहस्थ आले, आणि ते गृहस्थ आल्या आल्या डॉक्टर काकांना म्हणतात की तुम्ही मला एकही औषध गोळी देऊ नका, तुम्ही मला काहीही पथ्य सांगू नका, हे खाऊ नको ते खाऊ नको असंही मला काही सांगू नका. म्हणजे मग मला तपासू पण नका. आता तपासू नका, औषध गोळी देऊ नका, पथ्य सांगू नका, मग माझ्याकडे कशाला आलास तू, असं काकांनी त्यांना विचारलं. म्हणे मी एका प्रश्नाचं उत्तर विचारायला तुमच्याकडे आलेला आहे. काय म्हणे त्या प्रश्न तुझा? तर त्यांनी अगदी हातावर मूठ वगैरे आपटून प्रश्न विचारला काकांना, माझ्याच नशिबात खोकला का? काय आहे का की माझ्याच नशिबात खोकला का? काका शांतपणे, काका म्हणे मी त्यांना उत्तर दिलं, जन्माला आला म्हणून, शरीर घेऊन आला म्हणून. आता खोकला माझ्याच नशिबात काय, याचं उत्तर काय? जन्माला आलास, शरीर घेऊन आलास, ते शरीर घेऊन आल्यामुळे तुझी इच्छा असो किंवा नसो, मग खोकला आहे, त्यानंतर बाकीचे सगळे काहीही निदान नाही झालं की व्हायरल आहे. उत्तर काय आहे डॉक्टरांचं? काही निदान व्यवस्थित नाही करता आलं लवकर तर व्हायरल झालेलं आहे, इन्फेक्शन झालेलं आहे, ह्या पद्धतीने. मग आता सगळ्या दुःखाचं मूळ जन्म हे आहे. पटतंय का बघा? आहे की नाही? जन्माला चालू नसतं तर काही कटकटीच नव्हत्या ना, ब्रह्मरूप होऊन राहिलं तर काही कटकटीच नाही, पण जन्माला आलेले आहोत. मग देह घेऊन आलो म्हणून देहाचे विकार आहेत, मन घेऊन आलो म्हणून मनाचे विकार आहेत, आणि विकारांमध्ये अडकत चाललो म्हणून निर्विकारापासून दूर झालेले आहोत. जसं त्या दांड्यापासून दाणे दूर गेले की भरडले जातात, तसं आम्ही सुद्धा मूळचं निर्विकार माझं स्वरूप आहे, त्याच्यापासून मी ज्या वेळेला दूर जाते आणि या विकारांमध्येच मी आहे असं चुकीची समजूत करून घेते, त्यावेळेला मात्र ते दुःख ब्रह्मदेव समोर आला तरी सुद्धा दूर करू शकत नाही. ज्याने उत्पन्न केलेलं आहे तो सुद्धा हे दुःख दूर करू शकत नाही. मग अत्यंत चुकीच्या पद्धतीचे विचार तुमच्या आमच्या मनामध्ये सतत सुरू राहतात. असं विचारांचं चुकीचं वादळ मनामध्ये सतत उत्पन्न होत राहणे, ह्याला भवसागर असं म्हणतात. संसार, संसारानंतर भवसागर, भवारण्य असं त्याला शब्द आहे. भव म्हणजे सुद्धा हे व्हावं ते व्हावं, असं झालं असतं तर बरं झालं असतं, तसं झालं नसतं तर बरं झालं असतं, असं अखंड जी विचारांची टाकसाळ सुरू असते ना आमच्या चित्तामध्ये, ते भवरोगाचं लक्षण आहे. आणि जिथं जिथं भवरोग झालेला आहे तिथं तिथं काम, क्रोध, लोभ, भय. आता भय आहे की नाही तुमच्या आमच्या चित्ताला सारखं? श्लोकच आहे आपल्या समोर, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. तुम्हाला आम्हाला भय हा विकार का बरं निर्माण झालेला आहे, त्याचं कारण या सांगितलं. आता संसार म्हटलं की त्याचं चिंतन आलं, चिंतन म्हटलं की त्या चिंतनातून जर चुकीच्या पद्धतीने विचार सुरू असतील तर मंदाताई नेहमी म्हणतात, प्रपंचाविषयीचे अनावश्यक विचार करत राहिल्याने चिंता निर्माण होतात,
आणि भगवंताचं व्यवस्थित विचार करत गेल्याने चिंतन निर्माण होतं. चिंता निर्माण झाली की मग बीपी हाय लो, शुगर कमी जास्ती, अंगाला कापरं भरणं, काही सुचेनासं होणं. मग भगवद्गीतेचा पहिला अध्याय आणि अर्जुन आठवायचा. त्याचं ठिकाणी जे जे होत होतं ते पुढे काय होईल कसं होईल या चिंतेने होत होतं की नाही. मग तुमच्या आमच्या चित्ताला सुद्धा सारखं भय आहे, काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. आणि काय होईल कसं होईल याचं उत्तर एकच आहे, ज्यांनी जसं करून ठेवलं तसं होईल. इथं दुसरं उत्तर नाहीये. ज्यांनी जसं करून ठेवलं त्याचं तसं होईल. आता अभंग सगळेजण आपण छान म्हणतो, ऐकतो रोज, जैसे ज्याचे कर्म तैसे. आता सगळ्यांना पाठ आहे, प्रत्येक जण आपल्या मनात म्हटलं की जैसे याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. पण माझ्या कर्माचं फळ जेव्हा माझ्या समोर प्रतिकूलतेने येऊन उभं राहतं तेव्हा मला हे चरण आठवतं का? तेव्हा मात्र दुःख दुसऱ्याने दिलेलं असतं. तिथं माझं कर्म चुकलेलं आहे हे माझ्या लक्षात येत नाही. आणि अशा अनेक गोष्टी आमच्या लक्षात येत नाही, समजून घेत नाही. आणि म्हणून हा संसार जो आहे तो तुम्हाला आम्हाला सातत्याने भय निर्माण करणारा आहे. द्वितीयात वै भयं भवती असं श्रुती आपल्या समोर आहे की दुसरेपणाने बघणं, भेददृष्टीने पाहणं, भेददृष्टीने वागणं, याच्यामध्ये दुःखाचं काय केलेलं आहे तर वर्म साठलेलं आहे. आणि तुम्हाला आम्हाला या संपूर्ण जगतामध्ये भेदच भेद फक्त दिसतो. या भेदाच्या मागे एक अभेद तत्व आहे, ते सारभूत तत्व आहे, ते मात्र आम्ही कधीच लक्षात घेत नाही. मग काय होईल कसं होईल, कशा कशाचं काय होईल कसं होईल, माझ्या देहाचं काय होईल कसं होईल, मी मांडलेल्या प्रपंचाचं काय होईल कसं होईल, माझ्या माहेरच्या लोकांचं काय होईल कसं होईल. सासरच्या लोकांच्या बाबतीत काळजी नसते, पण काय होईल कसं होईल असतं थोडस किंवा केव्हा होईल या पद्धतीने इकडे आम्ही वळतो. मग या पद्धतीने काय होईल कसं होईल, डॉक्टर काका म्हणतात अजून थोडासा जर जास्ती शहाणा असेल तर मग समाजाचं काय होईल कसं होईल, त्याच्या पुढे गेला तर राष्ट्राचं काय होईल कसं होईल. असं सारखं चिंतन जर काय होईल कसं होईलचं असेल तर श्रीराम जयराम जय जयराम सारखा महामंत्र तुम्ही आम्ही जपू शकू का? सगळ्यांचा अनुभव आहे. एरवी कधी नको ते विचार इतके मनात येत नाही, पण आम्ही जेव्हा नामाला बसतो त्यावेळेला मात्र नको नको ते विचार जे आहेत ते आतमध्ये सतत काय होत राहतात, उठत राहतात. आता ह्याचं कारण काय? ह्याचं कारण काय? संसार ठाण मांडून बसलेला आहे आणि म्हणून तर आम्हाला बसूच देत नाही. संसारातली आसक्ती आम्हाला स्थिरपणे साधनाच करू देत नाही. मग आता संसार जो आहे तो सत्य आहे, तो असेल तरच, म्हणजे ज्यांना ज्यांना मी माझं म्हटलेलं आहे, जी संपत्ती मी कमावलेली आहे, जे घरदार मी माझं म्हणून बांधून ठेवलेलं आहे, हे सगळं असंच आलबेल असेल तर मी आहे. आणि यातलं काहीही कमी जास्ती झालं तर मला आधार नाही असं वाटणं हे या भयाचं कारण आहे. आता ह्या ठिकाणी ज्या वेळेला असा आमचा समज होतो त्यावेळेला आम्ही स्वतःला देह समजून बसलेले आहोत. देहे बुद्धीचे नाना धोके असं आपल्याला दासबोधात आपण वाचलेलं आहे की देहबुद्धीमुळे हे सगळं आसक्तीचं प्रकरण जे आहे ते सतत वाढत जातं. आता खरोखरीच देह म्हणजे मी आहे का हो? विचार करून पाहिजे. आता इथं आपल्या समोर नभे सार संसार हा घोरा आहे, मना सज्जना सत्य शोधोनी पाहे असा एक श्लोक आपण चिंतनासाठी म्हणून आज घेतो आहोत. तर आता या ठिकाणी हा संसार अत्यंत घोर आहे, म्हणजे अंतःकरणाला सतत चंचल करणारा आहे, क्षुब्ध करणारा आहे, डिस्टर्ब करणारा आहे. हे संसाराचं स्वरूप आहे आणि हा संसार मला फार आवडतो. काय झालं आता? अंतःकरणाला सतत घोर म्हणजे चंचलतेचा अनुभव देणारा आहे. आणि भगवद्गीता आपल्याला सांगते जिथं चंचलता आहे
जिथं भयग्रस्तता आहे, जिथं सतत डिस्टर्ब होणं आहे, तिथं सुखाचा अनुभव येण्यासाठी ते अंतःकरण जे आहे ते अजिबात सुखाचा अनुभव घेऊ देत नाही. आता घोर आहे, आता संसार कोणाला आवडतो? ज्यांच्या चित्तामध्ये 3 गुणांपैकी रजोगुण जास्ती प्रबळ झालेला आहे त्यांना या संसाराची आसक्ती असते. ज्यांच्या चित्तामध्ये सत्वगुण वर आहे त्यांना भगवंताची ओढ असते. ज्यांचा रजोगुण वर आहे त्यांना संसाराची ओढ असते. 2 शब्द आपल्या समोर आहे, एक भक्ती आणि एक आसक्ती. प्रपंचाकडच्या ओढीला आसक्ती असं म्हणतात आणि भगवंताकडच्या ओढीला भक्ती असं म्हणतात. किती सोपं झालं, किती सोपं झालं. मग डोंगरे शास्त्री त्याच्यासाठी एक उदाहरण देतात बरं का. ते म्हणतात नवीन घर बांधलं, आता नवीन घर बांधल्यानंतर खूप बगीचा फुलवण्या इतकी जमीन जरी तिथं नसली तरी गॅलरीमध्ये 2-4 तर कुंड्या आपण आणतोच की नाही, नवीन पाहिजे काहीतरी तिथं हिरवं दिसायला म्हणून 2-3 कुंड्या आणतो. मग आता त्या कुंड्या आणताना त्याला कळ्या असतात बरं का, नंतर येत नाही. पण जेव्हा आणतो त्यावेळेला थोड्याफार तरी एकदम कळ्या वगैरे तिथं सगळं असतं. मग आता त्या घरात राहायला गेलो, त्या कुंडीला रोज पाणी देतो आहोत, ती आलेली कळी फुलते आणि एक दिवस तिचं रूपांतर फुलामध्ये होतं. आता सकाळी उठून ते फुल दृष्टीला पडल्यानंतर आपल्या चित्ताला सगळ्यांनाच आनंद होतो. आता ते फूल पाहिल्या पाहिल्या जर मला ते माझ्या डोक्यात घालावंसं वाटलं तर मी आसक्त आहे. आणि पहिलं आलेलं फूल आज मी पूजेसाठी काढून ठेवून भगवंताला वाहील असा विचार मनात आला तर तिथं भक्ती हळूहळू सुरुवात झालेली आहे. इतकं सोपं आहे आसक्ती आणि भक्ती. मग आपल्या मनामध्ये नेमकं काय आहे? ज्या वेळेला माझे चोचले पुरवण्यासाठी मी स्वयंपाक करते त्यावेळेला मी तिथं आसक्त आहे आणि ज्या वेळेला भगवंताला नैवेद्य म्हणून मी स्वयंपाक करते त्यावेळेला तिथं भक्ती आहे. ज्या वेळेला नवीन नवीन वस्त्र माझ्यासाठी म्हणून मी घ्यायला जाते त्यावेळेला मी भोगामध्ये आसक्त आहे आणि पहिल्यांदा आधी भगवंताचं वस्त्र घेतलं पाहिजे हे लक्षात ठेवून आधी त्याला वस्त्र घेते त्यावेळेला तिथं भक्तीचा अंकुर थोडा का होईना पण निर्माण झालेला आहे. अगदी सोपं, काही अवघड नाहीये याच्यात की माझं अंतःकरण प्रवाहित कुठल्या दिशेने लवकर होतं, प्रपंचाकडे ओढ घेता आहे का भगवंताच्या स्मरणामध्ये हे सगळं चाललेलं आहे. त्याच्या स्मरणात जर आम्ही करत असू तर हा संसार बाधत नाही. त्याच्यासाठी म्हणून करत असू, त्याच्या स्मरणात करत असू, मिळणार सगळा संसार चालवणारा तो आहे असं लक्षात ठेवून करत असू तर हा संसार बाधत नाही. आणि त्याला विसरून मी माझं मला माझ्यासाठी निर्माण केलेलं आहे मग मी भोगलंच पाहिजे, मी मिळवलंच पाहिजे असं ज्या वेळेला तिथं चालतं त्यावेळेला तो संसार जो आहे तो तुम्हाला आम्हाला काय करायला लागतो, बाधायला लागतो. रावणाला काय झालेलं आहे, भोगासक्ती आहे. दुर्योधनाच्या ठिकाणी सत्तेचं आकर्षण आहे, राज्य मिळवायचं आहे. दोघांचाही काय झालेला आहे, शेवटी नाश झालेला आहे. तुम्हाला आम्हाला रावण दुर्योधन अजिबात आवडत नाही. दुःशासन, शकुनी मामा हे कोणी आवडतं का आपल्याला? धृतराष्ट्र अजिबात आवडत नाही. आपण कधीही आपल्या मुलांचे नातवंडांचे नाव ते ठेवत नाही कारण आपल्याला ते आवडतच नाही. पण आपण त्यांच्या रांगेत आहोत हे आपल्याला कधी कळत नाही. आता या संसाराला सत्य समजून ज्या वेळेला आम्ही त्या संसारात आसक्त होतो त्यावेळेला आम्ही धृतराष्ट्र असतो. मुद्दाम डोळे झाप करतो, शास्त्राकडनं ऐकतो, संतांकडनं ऐकतो की हा संसार सरत जाणारा आहे, पण आम्हाला मात्र तेव्हा तो सत्य वाटतो तेव्हा आम्ही धृतराष्ट्र झालेले असतो. या संसारात मला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी ज्या वेळेला मी काही काही विचित्र विचित्र करत राहते त्यावेळेला मी शकुनी मामा झालेली असते. हे आमच्या लक्षात सुद्धा येत नाही. भगवंत सोडून मला फक्त त्याच्या जवळचं ऐश्वर्य पाहिजे असतं त्यावेळेला मी दुर्योधनाच्या रांगेमध्ये उभे असते.
दुर्योधनाने भगवंताला मागितलं का त्याच्या सैन्याला मागितलं? भगवंत अर्जुनाकडे राहिला आणि सैन्य दुर्योधनाकडे गेलं. मग आता जिंकलं कोण? ज्याच्याजवळ सैन्य होतं भगवंताचं तो जिंकलेला आहे, की ज्याच्याकडे भगवंत होता तो जिंकलेला आहे? मग आम्ही भगवंताला काय मागावं? समर्थ आपल्याला सांगतात, बुद्धीने सर्व ही होते, बुद्धिदाता नारायणू, आधी तो आपुला कीजे, लक्ष्मी चरणी बसे. त्या भगवंतालाच आपलंसं केलं तर त्याचे चरण चेपण्यासाठी ती भगवती जी आहे, जी लक्ष्मी आहे, ती नक्कीच त्याच्यासोबतच राहणार. ती कधी त्याच्यापासून दूर राहतच नाही. मग ती नक्कीच तिथे येणार. पण आम्ही तो काही विचार करत नाही. आम्हाला फक्त मार्गशीर्ष दर गुरुवार आम्ही फक्त भगवंत सोडून लक्ष्मीकडे ओढले गेलेले असतो. कारण लक्ष्मी प्रत्यक्ष दिसते आणि त्याच्याने सुखसोयींनी युक्त संसार फुलवता येतो. पण भगवंत नसेल तर चित्तामध्ये हे बाहेरच्या वस्तू कितीही असू दे, पण चित्तामध्ये शांती, तृप्ती, आनंद, समाधान नसणं म्हणजे भगवंत लक्ष्मी सोबत तिथं नसणं. मग नुसतं त्या लक्ष्मीचा आम्ही जेव्हा उपभोग घेतो तेव्हा परत डोंगरे शास्त्री आपल्याला सांगतात की लक्ष्मी आपली आई आहे. आईचा उपभोग घेत नसतात, तिचा उपयोग करून घ्यायचा असतो आणि अत्यंत आदराने. मग आता आमच्याकडनं नेमकं काय घडतं ते ज्याचं त्यांनी बघायचं. हे सगळे विचार ऐकल्यानंतर आपल्या ठिकाणी नेमका कसा भाग आहे ते जे आहे ते आपण आपल्या या ठिकाणी बघायचं असतं. मग आता संसाराचं स्वरूप काय आहे तर देह आपण पाहतो आहे की देहादी जगत असं आपण म्हणतो. आणि देह या जगतामध्ये आयुष्य असेपर्यंत ज्याच्यात राहतो त्याला संसार असं म्हणतात. हे जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला एक आयुष्य मिळालेलं आहे आणि ह्या आयुष्याच्या मध्ये सरत जाणाऱ्या या सगळ्या गोष्टींमध्ये राहून आपण जे काही करतो त्याला संसार असं म्हणतात. आता त्यातला एक घटक घेऊयात आपण, आपला देह. आता इथं समर्थ म्हणतात, मना सज्जना सत्य शोधोनी पाहे. या संपूर्ण जगतामध्ये बाकीच्या सर्व गोष्टी अशाश्वत आहेत, अनित्य आहेत, पण एक तत्व मात्र सत्य आहे. त्याला भक्तीच्या भाषेमध्ये परमेश्वर म्हणतात आणि शास्त्राच्या भाषेमध्ये ब्रह्म असं म्हणतात. मग असं जे सत्य आहे त्या सत्याची व्याख्या काय आहे? जे तिन्ही काळात असतं, जे कधीही नाहीसं होत नाही, ज्याचा कधीही बाध करता येत नाही, असं जे त्रिकाला बाधित अखंड असणारं, कायम विद्यमान असणारं असं जे तत्व आहे त्याला सत्य असं म्हणतात. आता सत्याची ही व्याख्या लक्षात घेतल्यानंतर माझा देह सत्य आहे का हे मी तपासून पाहायचं. देहाच्या साह्याने संसार करतो की नाही, मग माझा देह सत्य आहे का? आता सत्याची व्याख्या काय ऐकली आपण? जे तिन्ही काळात असतं. आता माझा देह तिन्ही काळात आहे का? एका तारखेला तो नक्की नव्हता. एका तारखेनंतर तारीख पे तारीख वाढवून घेऊनही तो राहणार नाही. तारीख पे तारीख वाढवून म्हणजे व्हेंटिलेटरवर ठेवा, ऑक्सिजन लावा, आयसीयू मध्ये घाला, एवढं सगळं करून सुद्धा तो शेवटी राहणार नाही. मग एका तारखेला नव्हता आणि एका तारखेला तो नक्की राहणार नाही म्हणजे मध्ये आधे तो दिसतो त्याला भास असं म्हणतात. भास शब्दाची ही शास्त्रीय व्याख्या आहे. जे आधी नसतं आणि नंतरही राहत नाही पण मध्ये आधे दिसतं त्याला भास असं म्हणतात. मग आता माझा देह सत्य आहे का भास आहे? आता आधी स्वतःवरून ठरवायचं. आता काय आहे, प्रवचन करायचं असेल भास, आमचं मात्र सत्य आहे असं वाटलं तर सगळी गडबड होऊन जाते. या ठिकाणी सगळ्यांचेच देह कसे आहे तर भासमान आहेत. मग जे भासमान आहे त्याच्याकडून घडणारं जे कर्म आहे त्या कर्माची मिळणारी जी फळं आहेत ती सुद्धा कायमस्वरूपी आहेत का भासमान आहेत? भासमान आहेत.
मग आता भासमान गोष्टीमध्ये रमतो त्याला भ्रमिष्ठ म्हणतात. पुढचं लगेच आपल्या समोर येतं की भासामध्ये सत्य समजून जो राहतो त्यालाच भ्रमिष्ठ असं म्हणतात, आणि अशा भ्रमिष्ठाला एरवड्यामध्ये टाकतात. आता आमचे सगळे भ्रम जर आम्हाला दूर करायचे असतील तर आम्हाला शिवगडला तरी यावं लागेल, सज्जनगडला तरी यावं लागेल, शिवथरगडला तरी यावं लागेल, आणि इकडं कुठंच येणं जमत नसेल तर असं आपल्याच गावात आपल्याच सोसायटीत असे कार्यक्रम वारंवार करावे लागतील. एकदा होऊन ते होत नाही, तर वारंवार ते करावे लागतात, ऐकावे लागतात, तेव्हा मनातल्या चुकीच्या संकल्पना ज्या आहेत त्या हळूहळू दूर होतात. पहिल्या ऐकण्यामध्ये काय चुकीचं आहे ते कळतं, नंतर सातत्याने ऐकत गेलं की अरे हे चित्तातून एकदा काढून तर पाहूयात, खरंच आनंदाचा अनुभव येतो का, असं आपणच आपल्याला तयार करतो. आणि मग त्या पद्धतीने जेव्हा विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि मग लक्षात येतं की अरे पूर्वीच्या काळी म्हणजे आधीची जी मी होते ती महिना महिना एकेका गोष्टीचा त्रास करून घेत होते. मी फक्त महिनाच म्हटलंय, आपण 50-50 वर्षापासून हे त्रास आपल्या सगळ्यांचे सुरू असतात. महिना महिना ज्या गोष्टीचा मी त्रास करून घेत होते ते मात्र आता मनाच्या श्लोकाचं चिंतन ऐकल्यानंतर क्षणात उडवून लावण्याची मला ती सवय लागल्यामुळे क्षणात माझं मन मोकळं होतं, प्रफुल्लित होतं, आनंदरूप होतं, आणि मग सगळा संसार अवघाची संसार सुखाचा करीन. मनाने जर एकदा ठरवलं ना मला दुःखी व्हायचंच नाही तर कोणाचीच ताकद नाही मला दुःख देण्याची. पण माझं मनच त्या बाबतीमध्ये इतकं कमकुवत आहे. कसं किती कमकुवत आहे, कोणीही यावे टिकली मारवणी जावे आणि मी गळागळा रडत राहावे. असं सगळं तुमचं आमचं चाललेलं आहे. आणि मग ह्याच्यामुळे जर दुःख बाजूला करायचं असेल तर देह म्हणजे मी नाही, तो देह नाशिवंत आहे, मृत्यूपंथाने जाणार आहे. जसा माझा देह तसेच माझे या सगळ्यांचे देह सुद्धा कसे आहेत, शेवटी घरी जाऊन म्हणायचं नाही कोणाला की तुमचा देह नाशिवंत आहे, अजिबात म्हणायचं नाही कोणाला, पण आतून मात्र हे सगळं समजून घ्यायचं आहे. आता दुसरा भाग आपल्या समोर आहे या ठिकाणी. आता समर्थ या श्लोकात म्हणतात जनी विष खाता पुढे सुख कैचे. गणिताची जर पहिली रीत आपली चुकली मांडण्याची तर शेवटपर्यंत त्या गणिताचं उत्तर योग्य पद्धतीने काढता येत नाही. तसं सुरुवातीलाच जर जग सत्य मानलं, देह सत्य मानला, तर आयुष्यभर आमच्याकडनं ते काही सुखाचं उत्तर निघत नाही आणि मी सुखरूप आहे असं कधीच कळत नाही. मग इथं समर्थ म्हणतात मनी जनी विष खाता पुढे सुख कैचे. पहिल्यांदाच पंचपक्वान्नांनी भरलेलं म्हणजे 5 विषयांनी भरलेलं जग दिसतं आणि या 5 विषयांच्या माध्यमातूनच मी सुखी होईल असं मला वाटत राहतं. शब्द स्पर्श रूप रस गंध, कालही आपला उल्लेख येऊन गेला, सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा. आता शब्द जे आहेत ते 2 पद्धतीने आपल्या समोर येतात, निंदेचे सुद्धा आणि स्तुतीचे सुद्धा. आणि निंदा आणि स्तुती ही नेहमी जगाकडून होत असते, त्याच्यावर माझं काहीच नियंत्रण नसतं. माझं वागणं प्रत्येकालाच आवडेल असं कधीच होणं शक्य नाही. त्यामुळे ज्यांना आवडेल ते स्तुती करतील, ज्यांना नाही आवडणार ते निंदा करतील. मग ह्या दोघांच्याही शब्दांना मी किती काळ जवळ बाळगून घ्यायचं. आणि जो माझी आज निंदा करतो तोच कालांतराने त्याला जर गुणदर्शन काही झालंच माझ्यातलं चुकून माकून तर तो स्तुती करतो. आणि जो आत्ता स्तुती करणारा आहे तो कधीतरी माझ्याकडनं प्रतिकूलता त्याला सारखी जर अनुभवाला आली तर तो आरडाओरडा सुद्धा करतो. मग हे रूप सत्य आहे का ते रूप सत्य आहे, दोन्ही मिथ्या आहे. कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे. आकाश हे 5 महाभूतापैकी एक आहे आणि 5 महाभूत आणि त्यांनी बनलेला हा देहाचा गोळा दोन्हीही मिथ्या आहेत, दोन्हीही भासमान आहेत, दोन्हीही नाशिवंत आहेत. म्हणून शब्द जे आहेत ते फक्त संतांचे शब्द जे आहे ते आम्हाला सुखरूपतेकडे घेऊन जाणारे आहेत, आणि बाकीच्यांचे शब्द जे आहेत ते भूलभुलैया दाखवणारे आहेत. कसे आहेत? भूलभुलैया दाखवणारे. जो चतुर असतो ना
पती पत्नीच्या जोडीमध्ये चतुर नवरा असेल तर प्रत्येक पदार्थाला वा छान असं म्हणतो, त्यामुळे हुरूप येतो ती जास्ती करून खाऊ घालते. स्तुतीचा एक भाग आपल्या समोर या ठिकाणी आहे. आणि जो सारखं तोंड वाकडं करतो जेवायला बसल्यानंतर, त्याच्यासाठी कधी कोणाला काही करावं असं वाटेल का हो? नाही करावं असं वाटणार. मग व्यवहारापुरता असा पद्धतीचा त्याचा उपयोग करून घ्यावा, पण ते सत्य नाही, हे कायमचं आमच्या लक्षात असलं पाहिजे की निंदा आणि स्तुती माझी जरी माझ्या कानावर पडली तरी ती दोन्हीही शब्दरूप असल्यामुळे, शब्द आकाशाचा गुण असल्यामुळे, आकाश पंचमहाभूतापैकी एक असल्यामुळे, पंचमहाभूत हे मायेतून निर्माण झालेले असल्यामुळे, माया शब्दाचा अर्थच मुळात जे नाही ते, जी मुळातच नाही ते, असं माया शब्दाचा अर्थ आहे. मग हे सगळंच कसं आहे तर भासमान आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो, अरे ज्याच्यातून इतकं सुख दुःख मिळतं त्याला भासमान कसं म्हणायचं? आणि म्हणून भास शब्दाची व्याख्या छान लक्षात ठेवायची. आधी नसतं, नंतरही राहत नाही, पण मध्ये आधे दिसतं, त्या सर्व गोष्टींना भास असं म्हणतात. मग आपल्याला लक्षात येतं की खरंच हे संपूर्ण जग आणि जगाचे व्यवहार जे आहेत ते कायमस्वरूपी कधीच नाहीत. हे सगळे कसे आहेत तर भासमान आहेत. आता आपल्या देहाचा निकाल लावला, आता आपल्या मुलाबाळांचं, आता पुढे मुलाबाळांचं आपल्या समोर आलं. आता त्याला सुद्धा आपल्या समोर उत्तर देत आहेत नाथ महाराज. पक्षी अंगणासी आला चारा घेऊन या गेला, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. वाळत टाकतो धान्य आपण, वाळत टाकल्यानंतर अनेक पक्षी त्या ठिकाणी येतात आणि पक्ष्यांचं एक बरं आहे, ते साठवण वगैरे काही करत नाही, तेवढ्या वेळापुरतं पोट भरतात आणि तिथून काय करतात, निघून जातात. आणि साठवण करायची सवय असली की कष्ट पुष्कळ आले, मग बोरिक पावडर लावा, अमुक करा तमुक करा, त्यांना त्याचा काही संबंध नाही. मग आता हे सगळे नाते संबंध जे तुमचे आमचे आहेत ते सुद्धा कायमस्वरूपी अजिबात नाही. संसाराच्या दृष्टीने विचार केला तर हा सगळा संसार कसा आहे तर प्रारब्धाधीन आहे, पराधीन आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. संसाराच्या बाबतीत तो पराधीन आहे, परमार्थ करण्याच्या बाबतीत तो स्वाधीन आहे. आपण हे नेहमी उलट लावतो, आपण हे नेहमी उलट लावतो की पराधीनता कशात आहे, संसाराच्या बाबतीत आहे. आता गेल्या जन्मी मी जे काय करून ठेवलेलं असेल त्याचे मला सुखदुःखाचे फळ देण्यासाठी माझ्या अवतीभोवती नातेवाईक, शेजारी हे सगळे जमलेले असतात. आता त्यातले काही नातेवाईक जे आहेत ते मला दुःख देणारे असतात. ते दुःख देतात का माझ्या दुःखाचं फळ देण्यासाठी भगवंताने त्यांची योजना केलेली आहे? लक्षात घ्यायचंय. म्हणजे दुसऱ्या विषयीच्या तक्रारी जर माझ्या चित्तातल्या थांबल्या ना तर अंतःकरणाला शांतीचा अनुभव आहे. रामायणामधला श्लोक आपल्या समोर आहे, सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परे ददाती कुबुद्धी रेषा. सुख आणि दुःख देणारा दुसरा कोणीच नाही, तर माझं कर्म हे सुख दुःख देणारं आहे. आणि माझं कर्म सुख दुःख देणारं आहे असं लक्षात न ठेवता जो त्या सुखदुःखासाठी दुसऱ्याला जबाबदार धरतो त्याची बुद्धी बिघडलेली आहे. श्लोक बोलतोय मी नाही. म्हणजे लक्ष्मण सांगतोय, या श्लोकाच्या माध्यमातून लक्ष्मण बोलतोय की जो दुसऱ्याला दोष देतो तो कसा झालेला आहे, मग त्याची बुद्धी बिघडलेली आहे. मग आता हे ऐकल्यानंतर तरी इथून पुढे तक्रार बंद करून पाहायचं एक दिवस तरी की कोणाविषयी आज मला तक्रार करायची नाही. अंतःकरणाला शांतीचा अनुभव आहे. जिथं शांतीचा अनुभव आहे तिथं ब्रह्मदर्शन आहे, कारण शांती हे ब्रह्माचं दुसरं लक्षण आहे. म्हणजे ब्रह्माचं दुसरं नाव आहे शांती. म्हणून एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणतो आपण. अत्यंत शांत अंतःकरण वृत्ती ज्याला ठेवता येते तो ब्रह्मरूप झालेला असतो. आणि ज्याची सारखी खालीवर होते तो कसा आहे, जे हार्ट आपलं आहे ना प्राकृतिक दृष्ट्या ते सारखं खालीवर झालं पाहिजे.
ते स्थिर असून चालत नाही, तिथं दाखवतात आपल्याला. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर ते सारखं खालीवरच झालं तर स्थूल शरीर बरोबर आहे, आणि अंतःकरण जे आहे ते सारखं खालीवर आलं तर ते मात्र बिघडलेलं आहे. असं कुठं काय बरोबर आहे याची व्यवस्थित लक्षणं समजून घ्यायची आपण. मग इथं आहे की सुखदुःखाला दुसरा जबाबदार नाही. समर्थ आपल्याला म्हणतात संसाराचं स्वरूप चाललंय, या सगळ्यांना घेऊन आपला संसार चाललेला असतो की नाही. मग आता समर्थ आपल्याला सांगतात, कर्मयोगे सकळ मिळाले, एके स्थळी जन्मास आले, ते तुवा आपुले मानिले, फटरे पडत मूर्खा. आपलेपणाने व्यवहार करायचा आहे, तुटकपणाने घरात वागायचं नाही, सगळे कर्तव्य अतिशय छान पद्धतीने पार पाडायचे आहेत. पण आत्मरूप मीला नातेवाईकच नाही, कारण तोच सर्वांमध्ये व्यापून आहे, तिथं दुसरं म्हणून काही निर्माणच झालेलं नाही. मग शरीर रूपाने दुसरं आम्हाला दिसत चाललेलं असल्यामुळे आम्हाला हा भेदाचा अनुभव आहे. पण या संपूर्ण भेदाच्या आतमध्ये एक अभेदाने भरलेलं तत्व आहे. त्यालाच पाहण्यासाठी आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊली पण सांगतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि डॉक्टर काका म्हणतात, देशमुख नाकारिती म्हणून दुःखी होती. कुठलं तत्व एकसारखं सगळ्यांच्या आतमध्ये आहे? चैतन्य जे आहे ते सर्वांच्या आतमध्ये एकसारखं आहे. त्या चैतन्याकडे पाहायची जर अखंड आम्ही सवय लावून घेतली तर अखंड चित्तामध्ये आनंद नांदतो. आणि चैतन्य न पाहता रंगरूपादी देह आणि 3 गुणांनी भरलेला स्वभाव हेच पाहायची सवय लागली तर मग दुःखाशिवाय दुसरं काहीच अनुभवाला येत नाही. पण चैतन्य पाहायची सवय लागली तर मात्र आनंदाचा अनुभव आहे. माझीच एक मैत्रीण सज्जनगडला दरवर्षी अकोल्याहून माझ्यासोबत यायची. आता काकांच्या तिथं म्हणजे सज्जनगडला आल्यानंतर तिथली उपासना, तिथली काकड आरती, शेजारती, त्यात डॉक्टर काकांचे सुंदर चाललेले प्रवचन, हे ऐकून वैचारिक शिदोरी खूप मिळायची की वर्ष आपलं छान सुखात जायचं त्या शिदोरी मिळाल्यानंतर. तिने एकदा काकांना सांगितलं की डॉक्टर काका सज्जनगडवरून आले आणि घरी आले तर काय सगळं चित्र बदललेलं दिसत होतं. सासूबाईंचा पाय अवघडलेला होता आणि डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की ते निरगुडीचा पाला वगैरे घालून त्यांना रोज वाफ द्या. आता ते काम माझ्यावर करावं लागलं आणि थोडीशी डोक्यामध्ये तिडीक उठली. कशामुळे उठली? दिवसभर मला बोलतात आणि त्यांची का म्हणून मी सेवा करू, असं किंचित माझ्या मनामध्ये आलं. पण लगेच तुम्ही सांगितलेलं आत्माराम मधलं चिंतन आठवलं की आतलं चैतन्य पाहायचं. त्या चैतन्याच्या सत्तेवर हा देह आहे, पण मी सेवा मात्र त्या चैतन्याची म्हणजे रामाची करत आहे, असा भाव मनात आला आणि मी ताबडतोब शांत झाले. पहा त्या विचारांचा परिणाम कसा आहे, ताबडतोब शांत झाले. डॉक्टर काका हसले आणि म्हटले की बघ, या विचाराने किती गोष्टी साधल्या. तू मनापासून त्यांच्या आईची सेवा करते म्हणून नवरोजी प्रसन्न झाले. एक भाग काय आहे की मनापासून तू ती सेवा करताना दिसली म्हणून नवरा प्रसन्न झाला. या विचाराने तुझं अंतःकरण शांत झालं आणि मी दिवसभर एवढं बोलूनही ही छान सेवा करते म्हणून ती न प्रसन्न होणारी कधीतरी प्रसन्न झाली. आता एवढी सगळी प्रसन्नता जर ह्या विचारांमुळे मिळत असेल तर मी ते विचार का करू नये? पण विचार हे एक महत्वाचं साधन आहे सुखरूप होण्याचं, भगवत रूप होण्याचं. हे आमच्या शेवटपर्यंत लक्षात येत नाही. आम्हाला मात्र वाटतं काहीतरी पारायण केलं नंतर त्यातलं काहीच नाही आठवलं, पण एकदा 7 दिवसात करून टाकलं. पारायण केलं, एक वारी केली, 13 माळा केल्या की वाटेल तसं वागायला आम्ही मोकळं. असं करून चालत नाही. अखंड आनंदाचा जर मला शोध घ्यायचा असेल तर त्या पद्धतीने विचार करायची जी दृष्टी संत आपल्याला देतात, श्री गुरु आपल्याला जी दृष्टी देतात, त्या दृष्टीने आम्ही तिकडे पाहायला पाहिजे. अनेक प्रवचनांमधून ब्रह्म सत्य जगन मिथ्या ऐकतो, पण जग मिथ्या कधी वाटत नाही, ब्रह्म सत्य कधी वाटत नाही. आणि मग आम्ही जागच्या जागेवरच राहतो. असं जर कधीच विचारांमध्ये बदल नाही झाला, मला कितीही जग सत्य वाटू दे
पण संतांनी आणि शास्त्रांनी सांगितलेलं आहे ना ते सत्य नाही. मग ते एकदा सत्य नाही कळल्यानंतर मग कोणी किती बोललं तरी आतमध्ये त्याच्या वेदना होत नाहीत. पण त्याला जर सत्यत्व दिलं तर मात्र त्या शब्दांचा बाऊ होतो. बाऊ करणे फार छान शब्द आहे आपल्यासमोर. झालेली गोष्ट एवढीच असते, पण त्याचा बाऊ करण्याची सवय लागली की मग शारीरिक दुखण्याचा सुद्धा बाऊ होतो, मानसिक दुखण्याचा सुद्धा बाऊ होतो आणि उगीच आपलं देह आणि मन दोन्ही बिघडवून घेतो. कारण दोन्ही एकमेकांच्या इतकं जवळ आहे की शरीर बिघडले की त्याचे परिणाम मनावर होतात आणि मन बिघडले की त्याचे परिणाम शरीरावर होतात. दोन्ही गोष्टी अशा आमच्या चाललेल्या असतात. मग त्या दोन्हींना जर छान व्यवस्थित ठेवायचं असेल तर योगासनं करून शरीर ठाकठीक ठेवावं, आहार विहार व्यवस्थित घेऊन शरीर व्यवस्थित ठेवावं. आवडलं म्हणून खूप खात बसू नये, तडस लागेपर्यंत खाऊ नये. पण हे खाताना लक्षात राहत नाही की प्रकृतीला काय झेपतं, प्रकृतीला काय आवडतं, ह्याच्यापेक्षा सुद्धा प्रकृतीला काय योग्य आहे याचा विचार जर माझ्याकडनं सारखा होत गेला तर माझं अंतःकरणही छान राहतं, तब्येतही चांगली राहते आणि अनेक पद्धतीने तुझे कारणी देह माझा पडावा. अशक्त असणाऱ्या देहाला यातलं काहीच करता येणार नाही हो. सशक्त पाहिजे, त्याच्यासाठी शरीरही सशक्त पाहिजे, मनही सशक्त पाहिजे आणि दोन्ही सशक्त करायचं असेल तर विचार सुंदर करता आले पाहिजे. चुकीच्या विचारांमुळे आम्ही खूप दुःखी होतो हे आमच्या लक्षात राहत नाही. आता ज्यांना ज्यांना मी माझं म्हणते त्यांना सगळं काही माझ्या मनासारखं मिळावं असं मला वाटत असलं तरी ते प्रत्येक जण त्यांचं प्रारब्ध घेऊन आलेले आहेत की नाही, आणि त्यांच्या गेल्या जन्मीच्या प्रारब्धात त्यांनी काय काय करून ठेवलेलं आहे हे माझंच मला माहिती नाही. माझ्या आयुष्यात मी काय करून ठेवलं तर त्यांचं मला काय कळणार आहे, काहीच कळणार नाही. मग समर्थ हे सगळं जे दिसतं आम्हाला, जे जे आकाराला आलेलं आहे ते सगळं भासमान आहे आणि त्याच्या मागे काळ पुरुष अखंड लागलेला आहे. म्हणजे तो पुढे पुढे पुढेच त्यांना घेऊन जाणारा आहे. मग समर्थ आपल्याला म्हणतात मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. चिंता केल्यामुळे माझ्या मनासारखं घरातलं घडतं का? खूप काही चिंता केली. आता अनेक ठिकाणी आपण पाहतो ज्यांचे मुलं वगैरे तिकडं परदेशात गेलेले आहेत ना, त्यांचे आई वडील इकडे त्यांची सारखी चिंता करत राहतात. ते तिकडे मजेत असतात, फोटो पाठवतात, हे करतात, तिकडं मजेत असतात ते, आणि इकडं मात्र आपल्याला सारखी त्यांची चिंता लागलेली असते. एक उपनिषदाचा एक सिद्धांत आहे, आत्मा नस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, की प्रत्येक जीव स्वतःच्या सुखासाठी अत्यंत जागरूक असतो आणि स्वतःच्या सुखासाठीच त्याला बाहेरचं सगळं प्रिय असतं. स्वतःच्या सुखाला ज्या वेळेला तडा जातो त्यावेळेला अत्यंत जवळ असणारे नातेवाईक असं आपण म्हणतो पण एकमेकांपासून दूर होतात की नाही. मग आता प्रत्येक जीव जर स्वतःच्या सुखासाठी जागा आहे तर मग माझे मुलं सुद्धा त्यांच्या सुखासाठी जागे आहेत की नाही. मग मी कशाला त्यांची चिंता करावी. पण चिंता आम्हाला सुटत नाही. त्याला एक छान आपल्या समोर आहे की चिंतावरचा अनुस्वार बाजूला केलं तर ती चिता होते. चिता माणसाला एकदाच जाळते पण चिंता मात्र क्षणाक्षणाला माणसाला जाळत राहते. आता जास्तीत जास्त आपण काय करू शकतो, प्रार्थना करू शकतो की त्यांना सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना इथं बसून आपण करू शकतो. पण तशी प्रार्थना न करता काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, त्यांचं कसं होईल. बरं हल्लीचं तरी बरं एकच मुलगा ठेवता, पूर्वी 3-3 4-4 ठेवायचे आणि अजून एक कल्पना डोक्यात सगळ्यांचं एक सारखं असावं. कसं काय राहील. जसा ज्याचा अधिकार, जशी ज्याची बुद्धी, जसा जो प्रयत्न करेल, जसं शिक्षण घेईल तसं तसं त्याचे पुढचे फळ त्याला मिळतील की नाही. पण आई वडील म्हणून आम्ही असतो, आम्हाला मात्र वाटतं आता एक गोष्ट आमच्या नक्की हातात आहे, आम्ही कमावलेलं सगळ्यांना सारखं द्यावं, एवढं मात्र आपल्या हातात नक्की आहे आणि ते आम्ही डोळसपणाने करावं. पण त्यांच्या सगळ्या पूर्ण लाईफस्टाईल मध्ये, परिस्थितीमध्ये ते सगळेच्या सगळे एकसारखे असावं
असं जर मला वाटत असेल तर ते दिवा स्वप्न ठरतं आणि उगीच कारण नसताना आम्ही दुःख भोगत राहतो. मग आता किती पद्धतीने विचार आहे स्वतःला सुखरूप करण्यासाठी. आपलं शास्त्र अतिशय सुंदर आहे आणि त्यामध्ये ते आपल्याला खूप तऱ्हेने ईशावास्य उपनिषदामध्ये पहिलाच मंत्र आपल्या समोर आहे हो. जे तुझ्यासाठी सोडलेलं आहे ते आनंदाने तू काय कर तर त्याचा उपयोग करून घे. पण जे दुसऱ्याला मिळालेलं आहे त्याची चिंता किंवा त्याचं सारखे विचार तू करू नको. हे आपल्या लक्षात तरी येतं का की दुसऱ्याच्या विचारामुळे आपलं अंतःकरण सारखं अस्वस्थ होत राहतं. हे आपल्या लक्षात येतं का? आणि त्याचा विचार मी केल्याने काय साधणार आहे? काही साधणार आहे का? काहीच साधणार नाही. प्रत्येकाला स्वतःच्या सुखाची ओढ आहे आणि तो स्वतःला सुखी करण्याचाच प्रयत्न करतो. हे लक्षात ठेवून मी इथं सुखाने नामस्मरण करावं. फारच मुलाबाळांची काळजी वाटत असेल तर प्रत्येकाच्या नावाची एक माळ ओढावी. त्याच्यावरचा उपाय आहे प्रार्थना, की एक माळ त्याच्या कल्याणासाठी ओढावी. म्हणजे मलाही वाटतं माझ्या मुलाबाळांसाठी मी काहीतरी केलेलं आहे, बाकी ते त्यांच्या सुखासाठी कायम तत्पर असतात. एक उदाहरण सांगते माझ्या नातवाचं. मी शिवथरगळीच्या वर्गाला गेले त्यावेळेला तो 1-1.5 वर्षाचा होता आणि त्यावेळेला आजी बाहेर पडणं हे त्याच्यासाठी फारच त्रासदायक होतं. त्यामुळे खूप रडारडी करायचा मी बाहेर गेल्यानंतर. हळूहळू मोठा होत गेला आणि मोठा झाल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला आजी घरात असते तेव्हा आपली आई आपल्याला तिच्याजवळ सोडून खूपच बाहेर जाते. आता आजीने कितीही लाड केले काही केलं तरी प्रत्येक जीवाला स्वतःची आई जास्ती प्रिय असते की नाही. हे सहज असणारी ओढ आहे. मग आई आपल्याला आजीजवळ सोडून फार बाहेर जाते हे लक्षात आल्यावर तो मला विचारायला लागला, आजी तुझं प्रवचन कधी आहे, तू कधी जाणार? आत्मा नसतो कामाय सर्वम प्रियम भवती, की प्रत्येकाला स्वतःच सुखाच्या काही कल्पना करून घेतलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये त्याला सुख शोधत असतो तो. आता ह्यामध्ये त्याची काहीही चूक नाहीये, त्या मुलाची चूक नाहीये, आपली पण चूक नाहीये. जोपर्यंत आपली त्यांना गरज वाटते तोपर्यंत आपण त्यांना छान सांभाळावं, पण नंतर त्यांची जेव्हा ती गरज संपते तेव्हा तितक्याच शांतपणे हा मायेचा प्रवाह लक्षात घेऊन, नाही तर इतकं मी त्याला लहानपणी सांभाळलं, आता ढुंकूनही माझ्याकडे पाह. काय सदैव रडणं रडणं रडणं, इतकी त्या रडण्याची आम्ही सवय लावून घेतली आणि दुःख तर नको आहे पण दुःखद विचार करण्याचा आम्ही जोपर्यंत सोडत नाही, चुकीचे विचार आम्ही जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत या संसारात सुखी होण्याची सुत्राम शक्यता नाही. मग आता अत्यंत सुखरूप असणार कोणाला धरावं आणि कोणाला सोडावं हा विवेक सुद्धा आम्हाला समर्थ शिकवतात. ते म्हणतात नसे राम ते धाम सोडोनी द्यावे. ज्यांना माझी गरज उरलेली नाही त्यांना शांतपणे चित्तातून सोडावं, बाहेरून काही सोडायचं नाहीये, पण चित्तातून त्यांची अपेक्षा जी आहे ती करणं सोडावी. गरज होती असेल त्यावेळेला परत जावं, परत करावं, पण सतत त्यांनी माझ्याजवळ राहावं असा हट्ट जर मी धरून बसले तर दुःखाशिवाय काहीही माझ्या हातात राहणार नाही. मग हा मायेचा प्रवाह आहे तो सारखा पुढे वाहणारा असतो. त्यामुळे हे सुद्धा या पद्धतीने पुढच्या लोकांना धरत राहणार आहे. त्यात मला वाईट वाटण्यासारखं काय आहे? ज्या मुलाला 25 वर्ष मी माझं म्हणत होते त्याला मीच अत्यंत आनंदाने दुसऱ्याचं करून देते अनेकांच्या साक्षीने. म्हणजे लग्न लावून देते आणि नंतर त्याचं माझ्याकडे लक्ष नाही म्हणून रडते. आता सहज त्यांनी लक्ष तिकडच दिलं पाहिजे ना. त्याच्या पुढे त्याला मी जास्ती साथ देणार आहे का नवीन येणारे जास्ती साथ देणार आहे? अगदी साधं उदाहरण आपल्या समोर आहे. देवाच्या पूजेसाठी आपण ज्या वेळेला फुलं गोळा करतो तेव्हा माती लागलेले, मुरजलेले, सुकलेले असे फुलं परडीत घेतो का टवटवीत फुलं परडीत घेतो? मग आता देवाची पूजा करताना जर टवटवीत फुलं परडीत घेतले जातात तर मग स्वतःच्या जीवनाच्या वेळेला सुद्धा टवटवीत फुलं घेतील की नाही ते, का मुरजलेले फुलं ठेवणार आहे तिथं?
तर त्याचं वाईट कशाला वाटून घ्यायचं? हा सहज घडणारी गोष्ट आहे. आणि आमचं सुद्धा जीवन ह्याच पद्धतीने मागे गेलेलं आहे. हे आमच्या लक्षात येत आहे का? हे आपल्या लक्षात येत आहे का? की अरे ह्याच पद्धतीने आमचं सुद्धा जीवन आतापर्यंत इथपर्यंत आलेलं आहे. आपण घरात आल्यानंतर ते आईच्या मागे किती राहिलेले आहेत. तसंच आहे, पुढे पुढे जाणारी माया आहे. त्यामुळे यात दुःख करण्याचं काहीही कारण नाही, हे वास्तव स्वीकारलं पाहिजे. पण हे वास्तव आम्ही नाकारतो आणि अपेक्षा करत राहतो. मग जिथं अपेक्षा जास्ती तिथं अपेक्षा भंगाचं दुःख सुद्धा काय आहे तर जास्तीत जास्त आहे. आणि म्हणून या सगळ्यातून मला जर माझी सुटका करून घ्यायची असेल तर काय मिथ्या आहे, काय सत्य आहे, वास्तव काय आहे जगाचं, आणि मी मात्र अवास्तव कल्पना या जगासंबंधी का करून ठेवते, या पद्धतीने छान पद्धतीने स्वतःच्या अंतःकरणाला वळण लावावं. आता आपल्या समोर आहे, घडे बहुगणे सर्वही कर्मयोगे मती मंदते खेद मानी वियोगे. हे सगळं काही आपल्या कर्मातूनच घडत राहणार आहे. आपल्या समोर उदाहरण आहे भीष्मांचं. शरपंजरी ते का पडले? तर कुठल्या तरी जन्मात काट्यांवर सरड्याला फेकलं होतं त्यांनी. अशी कथा आपल्या समोर आहे. मग या कथा कशासाठी ऐकायच्या असतात? कळत न कळत केलेलं कर्म सुद्धा भोग दिल्याशिवाय राहत नाही. मग आपल्या जीवनात जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा गेल्या जन्मी आपण या लोकांचं खूप चुकीचं काहीतरी करून ठेवलेलं आहे. मग आता क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये त्यांनी कितीही रागराग करू दे, पण मी मात्र त्यांचा राग करणार नाही. असं करता येईल की नाही मला? प्रल्हाद महाराज म्हणून एक छान रामदासी पंथातले संत होऊन गेलेले आहेत, रामनामाचा प्रचार करणारे. ते त्यांच्या प्रवचनात सांगायचे, पहा संतांच्या साधना आम्हाला परवडत नाही, त्याच्यापेक्षा आम्हाला देवळात न बोलणारा देव जास्ती आवडतो. न बोलणारे जास्त आवडतात. संत बोलून दाखवतात ना काय करायची साधना, काय केली पाहिजे. ते म्हणतात स्वतःचं अंतःकरण ज्याला अत्यंत शुद्ध करायचं आहे त्यांनी आपल्या घरात जे आपल्याला अजिबात आवडत नाही त्यांची सेवा करा. आता कोण जास्ती आवडत नाही? कोण जास्ती आवडत नाही? मग मन शुद्ध करायचं असेल तर घरात ज्यांचा राग येतो, ज्यांचा क्रोध येतो त्यांची सेवा करणं, आणि तीही मनापासून करणं म्हणजे आपल्या अंतःकरणाला शुद्ध करणं आहे. मग आता अशी साधना आम्हाला परवडत नाही, आणि म्हणून पारिजातकाचे फुलं 1001 त्याच्या डोक्यावर, लाल फूल, दुर्वा, हे आम्हाला परवडतं. पण संतांनी सांगितलेल्या या सेवा ज्या आहेत स्वतःच्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी, त्या लवकर लक्षात येत नाही. मुळात राग द्वेष जास्ती असले की तेच आमच्या दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून आसक्ती पण नको आणि तिरस्कार पण नको. या दोन गोष्टी चित्तातून काढणे याला साधना असे म्हणतात. आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळतं हे जर लक्षात ठेवलं तर कर्म करतानाच तुम्ही आम्ही सावध होऊ, की कुठलंही करताना की अरे हे बरोबर आहे का चूक आहे. जसं शास्त्राने सांगितलं तसं करायला शिकलो तर बरोबर चूकचा निर्णयाचं माझं काही राहत नाही. त्यांनी सांगितलं मी तसं केलं, त्याचं फळ जे मिळेल ते मिळो. पण त्यांनी सांगितलं ना, अगदी सोपं आहे. घरात सासूबाई असतील तर त्यांना विचारून पोळ्या करा, पुरल्या तरी त्यांची जबाबदारी, उरल्या तरी त्यांची जबाबदारी. अगदी सोपं. मोठ्यांना विचारून केलं घरातल्या लोकांना की मग ते आपल्यावर येत नाही. संपलं तरी तुम्हीच एवढ्या सांगितल्या होत्या ना, मी तेवढ्याच केल्या, असं म्हणून आपल्याला तिथं मोकळं होता येतं. मग अत्यंत मोकळं व्हायचं असेल तर थोरा मोठ्यांना विचारून प्रत्येक कर्म केलं की त्याची जबाबदारी आपल्यावर येत नाही. आणि आपण आपल्या मनाने जेव्हा करतो तेव्हा मी करता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. पुढे समर्थ म्हणतात, मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. आता या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं असेल तर काय करायला सांगितलं की राघवच एक आहे, तोच नित्य आहे, तोच सत्य आहे, तोच आनंद रूप आहे, अशी भावना तू कर.
आणि कर्ता करविता या संपूर्ण जगताचा कर्ता करविता तो आहे असं कायमचं लक्षात ठेव, म्हणजे या संसाराच्या चिंतनातून चिंतेतून तू मुक्त होशील. आता खरोखरीच आपण एकमेकांना सांगताना म्हणतो, अहो झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, पण मी मात्र माझ्या सत्तेने चालते, असा भाव मात्र आतमध्ये असतो. लोकांना सांगताना सगळं तत्वज्ञान आठवतं, पण स्वतःच्या बाबतीमध्ये मात्र ते सगळं विसरायला होतं. आणि मग याची चिंता जी आहे ती संसाराची तुमच्या आमच्या वाढत जाते. आता संसाराचं एक लक्षात घ्यायचं की तो सरत जाणारा आहे, हे जर लक्षात ठेवलं तर त्या आसार गोष्टीमध्ये इतकं डोकं घालण्याची वेळच येत नाही. पण आसार असून दुसरं एक आहे जे अनित्य आहे, ते नित्य माझ्याजवळ राहावं मी असेपर्यंत, हे अत्यंत चुकीचं आहे. आता अनित्यच आहे म्हणल्यानंतर केव्हा कोण कधी कुठं, मग ती संपत्ती असेल, व्यक्ती असेल किंवा अजून काही असेल, नातेसंबंध असेल, पण केव्हा कुठं काय कधी जाणार आहे हे आधीच ठरलेलं आहे. डॉक्टर काका म्हणतात एपिसोड पहा, ब्ल्यू प्रिंट तयार आहे आपल्या प्रारब्धाने. आपली सगळ्यांची ब्ल्यू प्रिंट जी आहे ती तयार आहे. मग परमार्थ कशासाठी आहे? ते शांतपणे घेता यावं म्हणून आहे, आणि परत नवीन ब्ल्यू प्रिंट तयार करू द्यायची नाही ह्याच्यासाठी आहे. आता मागच्या जन्मीचं तो सुटलेला आहे, मग ते प्रारब्ध आपल्याला शांतपणे आता भोगता यावं म्हणून हे सगळं आहे. आणि आता लक्षात घेतलं, जर प्रपंचामध्ये इतक्या कटकटी आहे तर परमार्थ किती सोपा आहे हो. प्रपंचामध्ये ना अनेकांना सांभाळावं लागतं, आणि तरीही काय आहे, तरी सुद्धा सगळ्यांचं बिघडलेलंच असतं. पण परमार्थामध्ये फक्त एकाला धरायचं आहे आणि बाकी सगळ्यांना सोडायचं आहे. आणि प्रपंचामध्ये मात्र सगळ्यांना धरून ठेवण्याच्या नादामध्ये हा एक सुटून जातो आणि आमच्यावर सतैव पाळी काय येते, मग रडारडीची वेळ जी आहे ती सतत येऊन जाते. म्हणून तुला जे आयुष्य मिळालेलं आहे त्यामध्ये कर्तव्य कर्म तर आपल्याला जरूर करायचे आहेत, पण ते कर्तव्य कर्म समजून घेतानाही आद्य कर्तव्य भगवंताची भेट घेणं हे आहे. नरदेहात आल्यानंतर नरदेहातल्या जीवाचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर ते भगवत रूप होऊन राहणे. किती जणांना माहितीये? आमचं मात्र सारखं चाललेलं आहे, थांब माझ्या लेकराला नाहू घालू दे. लेकरू मोठं होतं, त्याला अजून लेकरू होतं, मग थांब माझ्या नातूला सांभाळू दे. दोघंही नोकरीला जातात, काय करतात, नवीन बंधनं आपल्यावर तयार झालेले आहेत. आता ह्या पद्धतीने सगळं आयुष्य निघून जातं आणि भगवंताचं नाम घेणं मात्र राहूनच जातं. बरं, आता हे सगळे कर्तव्य करत असताना भगवंताचं नाम घेता येईल की नाही? नक्की घेता येऊ शकतं, पण त्याच्यासाठी चित्त थाऱ्यावर असावं लागतं, नको ते चिंतन थांबवावं लागतं. आणि आपल्या मनाची उपलब्धी आपल्या हितासाठी आपण करून घेणे याला साधना असे म्हणतात. आता विचार करा, आपलं मन किती वेळ आपल्याजवळ उपलब्ध असतं का कायमच लोकांच्या विचारामध्ये अडकलेलं असतं? आणि इतका लोकांचा मी जर विचार केला तर माझ्या या विचारांमुळे ते बदललेले आहेत का? कुठंच दिसत नाही असं. मग मी त्यांचा इतका विचार का करते? चुकीचं वळण चित्ताला लावून घेतलं म्हणून करते. मग आता तेवढं चित्तातून घालवून टाकलं तर मन, अंतःकरण, चित्त मोकळं राहतं आणि ते आपल्याला भगवत चरणी अर्पण करायला काय मिळतं, मग तो उपयोगाला येतं. म्हणून तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, मज एका ते नमस्कारी निरंतर. आता किती छान पद्धतीने सांगितलं. दुसरा कोणाचाच विचार करू नको, फक्त कर्तव्य कर. जग, संसार हे कर्तव्यापुरतं आहे, चिंतन करणं हे मात्र देवासाठीच आहे. मग आता मनाचा, चित्ताचा उपयोग आम्ही कशासाठी करायचा आहे ह्याचा विवेक आपल्याला करण्यासाठी मनाचे श्लोक आपल्या समोर आहे. भवाची जीवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. भव म्हणजे सुद्धा संसार. आत्ताच आपण पाहिलं की भवसागर, भवारण्य या पद्धतीने कितीतरी त्याला नावं दिलेले आहेत.
सतत काहीतरी घडणं, काहीतरी होत राहणं, हेच त्या संसाराचं स्वरूप आहे. आणि ह्या संसारामध्ये तुम्ही आम्ही मात्र कसे गुंतलेले आहोत? समर्थांची परत ओवी आपल्या समोर आहे. हस्त बांधीजे ऊर्ण तंते, लोभे मृत्यू भ्रमराते, तैसा जो प्रपंची गुंते, तो एक. मी नाही म्हणत, समर्थ म्हणतात. आता हत्तीमध्ये केवढी शक्ती आहे. मोठेच्या मोठे वृक्ष तो त्याच्या पायाच्या किंवा सोंडेच्या ह्याच्याने उन्मळून टाकू शकतो. पण ती शक्ती तो केव्हा विसरतो? जेव्हा दोन झाडांच्या मध्ये कोळ्याने जाळं विणलेलं असतं आणि तिथून जाता जाता त्याच्या अंगाला जर त्याचा स्पर्श झाला तर त्याला वाटतं मी कुठंतरी अडकून पडलो. आता एवढा वृक्ष उन्मळून टाकणारा हत्ती कोळ्याच्या जाळ्याने बांधला जाणं शक्य आहे का? नाही. पण भ्रम झाला त्या स्पर्शाने, त्याला भ्रम होऊन बसला की मी कुठेतरी अडकलेले आहो, आणि त्या कल्पनेनेच तो नंतर तिथून निसटू शकत नाही. तसं भुंग्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. पूर्वीच्या काळी कपडे वाळत घालण्यासाठी घरोघरी बांबू होते. आता ते आलंय वर खाली, एक धरावं तो दुसरं निसटतं, दुसरं. अशी फजिती जी आहे ती सगळी तिथं चाललेली असते. पण आता ते जे लाकडी बांबू कपडे वाळत घालण्यासाठी लावलेले होते, त्या प्रत्येकाला एक तरी छिद्र असायचंच की नाही. ते कोणी पाडलेलं असायचं? त्या भुंग्याने. म्हणजे त्या भुंग्यामध्ये सुद्धा लाकूड पोखरण्याची शक्ती आहे. पण तरी सुद्धा कमलदलातला पराग सेवन करताना तो विसरून जातो की मी बाहेर पडू शकतो म्हणून. कारण त्या सेवनाच्या नादामध्ये आपली शक्ती तो विसरून जातो. तसं विषय सेवनाच्या नादामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा स्वतः जवळची विचारशक्ती विसरून गेलेले आहोत आणि चुकीच्या विचारांमुळे या संसार बंधनामध्ये अडकलेले आहोत. संसार करूनही संसारातून सुटून आनंदाने जगता येण्याची व्यवस्था मनाच्या श्लोकाच्या द्वारे आपल्या समोर करून ठेवलेली आहे समर्थांनी. पुढे ते म्हणतात की दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकार रले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंद शोधोनी पाहे. जे जे तुला चर्मचक्षुंनी दिसतं ते सगळं काळाच्या तडाख्याने काय होऊन जातं? नेस्तनाबूद होऊन जातं. एक किल्लारीचा भूकंप आठवा, सुनामी लाटा आठवा. आता त्या सुनामी लाटांनी बाहेर गडबड होती, पण आमच्या आतमध्ये एवढ्या सुनामी लाटा मोठ्या मोठ्या उसळतात की अंतःकरणाचं सागर सगळं काय बिघडून जातो. मग आता असं जे जे आकाराला आलेलं आहे त्याचा आकार कधीच बिघडू नये असं मला कितीही वाटलं तरी वास्तव त्याचं काय आहे? मरे एक त्याचा दुजा शोकव आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आता हे श्लोक वाचून तरी आमच्या लक्षात येत आहे का? मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे. तर दिवशी माझा एक एक दिवस आयुष्यातला काय होत चाललेला आहे? कमी कमी होत चाललेला आहे. मग आता काळकाम वेगाचं गणित कोणी करायचं? नाम घेण्याचा वेग किती वाढवला पाहिजे, माझ्या जवळचा काळ किती राहिला हे कोणालाच माहिती नाही. कोणालाच माहिती नाही त्याची मर्यादा काय आहे ते. पण एक ना एक नक्की प्रत्येकाला जावं लागणार आहे. आणि त्या जाण्याच्या आतमध्ये मला माझ्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन होणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. निर्गुण ब्रह्मते अंतरी बिंबले. म्हणजे शेवटच्या समासामध्ये समर्थ निर्गुणाच्या भाषेत बोलतात आणि पहिल्या समासामध्ये भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. म्हणजे भक्तीपासून सुरुवात करायची, पण 9वी भक्ती आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि ती आत्मनिवेदन भक्ती साध्य होणं म्हणजे निर्गुण परब्रह्म मी आहे, जे कधी जात नाही, जे कधी येत नाही, असं अखंड असणारं तत्व हे माझं स्वरूप आहे. आणि हे मना असं जे स्वरूप आहे, जे अत्यंत शांत स्थिर, अत्यंत सगळ्या गोष्टीचं अधिष्ठान असणारं, समाधान देणारं, त्याचा तू शोध घे. ज्याचा तू मना आतापर्यंत इकडं तिकडं तिकडं इकडं शोध घेतोय, कोणाच्या घरी काय आहे,
शोध घेण्याची, एक त्यांची मुलगी इतक्या दिवस घरी का दिसते लग्न होऊन, काय करायचं मला. पण असं जे काही आहे ते सारखं, अहो ते काहीच नोकरीवर जाताना दिसत नाही, पण घरासमोर किती गाड्या आहेत. ह्या चर्चा करून ना ते बदलणार आहे, पण माझा मात्र वेळ अत्यंत फुकट जाणार आहे, पण ते आमच्या लक्षात येत नाही. आणि हातात असणारा काळ जो आहे तो ह्या पद्धतीने त्याचा व्यय करण्याची सवय लागली तर भरपूर वेळ देऊन सुद्धा तुम्हाला आम्हाला तो काय करता येत नाही, सत्कारणी लावता येत नाही. पूर्वीच्या लोकांचं ठीक होतं, त्यांचे शेवटपर्यंत संसार संपतच नव्हते. 6-6, 8-8, 22-22 मुलं. संसार कसा संपणार आहे. उलट पहिला जो मुलगा आहे त्याला वडिलांचा संसार करावा लागायचा आणि तो मांडायचाच नाही, अशी सगळी पद्धत होती, ते ठीक होतं. पण आता आमचे संसार किती आटोक्यात आलेले आहे, किती त्या संसारामध्ये नवीन नवीन साधनं आम्हाला मिळालेले आहेत की जे काम 1-1 तास आम्हाला करावं लागायचं ते आता 5 मिनिटात होतं. वाटण घाटण ते पाहतो आपण. मग आता एवढा वेळाची उपलब्धी असून सुद्धा तो वेळ मात्र सिरियल पाहणे, धबधबे पाहण्यासाठी जाणे, सारखं बाहेर उंडारणे, या पद्धतीने आम्ही घालवत असू. आणि काय करावं आम्हालाही वाटतं अगदी असंच सगळं करावं, पण वेळच मिळत नाही. आता वेळ मिळत नाही का वेळेचं नियोजन करता येत नाही, हे होमवर्क साठी सोडून देते आणि थांबते. जय जय रघुवीर